झालं कधी ट्युशनला सुटली. कमी तिकडचं पोळी खायची नाही तिकडं तुझं ना खात्यात हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज चालले मी कुठे ट्रेननी जाते मी आणि ऐश्वर्या. तर मी चालले माहेरी. आणि माहेरी कशासाठी जाते तर आईची थोडी तब्येत बरोबर नाही, तर त्यासाठी मी आणि ऐश्वर्या निघालोत. कारण की आर्याचं ट्युशन होतं त्याच्यामुळं साहेब काही येऊ शकले नाही. त्याच्यामुळं रात्री मी आणि ऐश्वर्या आलोत मानोत रोड येथे. तर मानोत रोड रेल्वे स्टेशनला येऊन थांबलोत. आता ह्या प्लॅटफॉर्महून तिकडे जायचं होतं. ऐश्वर्या म्हणे मम्मी तुम्ही जा म्हणे. मी म्हटलं तू पण चल, मी जा नाही. मग काय इकडं तिकडं पाहिलं कोणी आले का नाही घ्यायला, कारण की कॉल केला होता भैयाला ये म्हणून घ्यायला. तर तोपर्यंत मग इकडल्या प्लॅटफॉर्महून तिकडं निघालोत. आणि माहेरी आल्याच्यानंतर जे समाधान जे सुख असतं ते शब्दात सांगू शकत नाही. म्हणजे मुलीला जे म्हणतात ना, सासरी खूप चांगलं असतं, सुख असतं, समाधान असतं. माहेरी जे लहानपणीच्या आठवणी असतात त्या नसतात इकडं. मग इथं आल्याच्यानंतर ऐश्वर्या मस्त खेळत होती, कारण की मानोत रोड येथे नवीन असा प्लॅटफॉर्म वगैरे होते आणि माहेर पण जवळ आणि ड्युटी पण जवळच असल्यामुळे कधीही यायला जायला सोपं. 20 मिनटामध्ये गावाकडं पोचतो आम्ही. आणि मग ऐश्वर्या थोडंसं बोलली होती आणि बोलल्याच्या नंतर की लगेचच किसूमामा तिला आम्हाला दोघींना पण घ्यायला आला. आणि मग काय आम्ही गाडीवर घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर आईनी आणि ऐश्वर्यानी जेवण केलं आणि नंतर क्रांतीमामीनी घाटी घातली. आणि हे पहा छान असे धप्पाटे केले मी आईसाठी, कारण की आईला पालकाचे धपाटे खूप आवडतात. पालकाचे धपाटे वगैरे सकाळी खाल्ले आणि आम्ही निघालोत. परत साहेब आले आम्हाला घ्यायला. आणि कुठे निघालोत तर आज आर्या ऐश्वर्याच्या बड्डेचे ड्रेस तर घेतले, पण आर्या ऐश्वर्याला गिफ्ट म्हणून मामाने पैसे दिले तर त्याचे पण कपडे घ्यायचे होते. राजू मामाने म्हणजेच माझ्या मावस भावाने पण पैसे दिलेले. तर लेकरांना कपडे घ्यायचे आणि साहेबांना पण थोडं काम होतं परभणीला आणि साहेबांना गावाकडं पण जायचं होतं. आणि तर म्हणे चला म्हणे तुम्ही तुमची शॉपिंग करा, तोपर्यंत मी जाऊन येतो. मग काय सरांनी आम्हाला परभणीला सोडलं आणि सरांच्या कामासाठी पुढे निघाले. आणि तोपर्यंत ऐश्वर्या आर्या आम्ही मस्त वाटेने म्हणजे जाता जाता मुरकुलाचा आस्वाद घेत होतो. आणि लहानपणी जे मुरकुल खाण्याची मजा असते ती कशातच नसते. आणि मुरकुल खाताना पण बच्चे कंपनी पहा कसे खुश होते. आणि तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे आपण जर मुलींचा लाड केला नाही तर कोण करणार. ऐश्वर्या म्हटलं तुझ्याकडे पैसे किती आहेत तर ऐश्वर्या मला 3 रुपये द्यायले, आर्याने 20 रुपये दिले, कोण किती देऊ शकतं म्हटलं. तर मग हसायली, म्हणायली हे तर माझे पैसे आहेत ना मम्मी, हे तुमच्याकडे कसे देणार. असं मिळून मग तिचे मी पैसे घेतले. म्हटलं बस झालं, म्हणलं आता तुला काय करायचं नाही, आणि पर्समध्ये ठेवले. तर म्हणे मला तिथं गेल्याच्या नंतर आईस्क्रीम घेऊन द्या मम्मी. मी म्हणलं ओके. मग काय पोचलो आम्ही. सर गेले समोर आणि मी गेले माझ्या बहिणीकडे परभणीला, कारण की सरांना काम असल्यामुळे सर तिकडे गेले. मग काय म्हटलं बहिणीच्या मुलीची स्कूटी घेऊन मार्केटला जाता येतं. मग काय तिथून स्कूटी वगैरे घेतली आणि मार्केटला आलो. तर ह्या देशमुखताई भेटल्या. यांचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि भेटल्याच्यानंतर छान वाटलं. आणि खूप दिवसाच्या नंतर आम्ही भेटलो. एकदा न्यू लुक ब्युटी पार्लरमध्ये भेटलो होतो, त्याच्यानंतर इथे भेटलो. तर तुम्ही पण यांचे व्हिडिओ पाहतात का. आणि त्याच्यानंतर किसान मॉलमध्ये परभणीमध्ये आलोत. आणि इथं ऐश्वर्याला म्हणलं तुला हा फ्रॉक घ्यायचा का, ते ती म्हणे नाही नको. मग तिला दुसरे पण ड्रेस दाखवले, कारण की आमच्या मॅडमला मनाव ड्रेस घ्यायचा होता यावेळेसचा.
मला म्हणे मनाव घ्यायचं आहे. मग म्हटलं काय घ्यायचं, तर मला म्हणे शॉर्ट घ्यायची म्हणे मम्मी मला, आणि टी शर्ट हे असं नको म्हणे, फ्रॉक घाला वाटत नाही तर मला. आणि माझं म्हणणं होतं की म्हणजे आता अक्षू भैयाचं लग्न पण आहे, बड्डे पण आहे, म्हणजे 1-2 ड्रेस असले असे. एरवी तर त्या तसेच म्हणजे चड्डी शर्ट पॅन्ट शर्ट असंच घालतात, पण असे पण म्हणजे लग्नाला ह्याला वगैरे छान दिसतात असे वन पीस. तर लेकरांचं म्हटलं की भलतंच. तुमच्या घरी पण लेकरं असंच करतात का? नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या मुलींना तर हे ड्रेस असे घालायचे म्हणलं की इतकं जीवाव येते. आणि म्हणजे हे ड्रेस तर खरंच महाग पण असतात आणि लेकरांना घालू पण वाटत नाही, पण आईवडिलांचा लय शॉक असते. त्यातली त्यात मम्मी लोकांचा जरा जास्तच असते, माझ्या लेकरांनी असं दिसावं, प्रिन्सेससारखं दिसावं, तसं दिसावं. शौर्या घेती पण लगेच कंटाळ करते, परत म्हणते मम्मी बस झालं आता काढून टाकते, आणि माझी चड्डी शर्ट किंवा पॅन्ट शर्ट घालायचं असं असते तिचं. ही पहा माझ्या बहिणीची मुलगी अन्नू, आर्या. आम्ही किसान मॉलमध्ये मग शॉपिंग केली, आणि आता शॉपिंग झाल्याच्यानंतर म्हटलं आता मस्तपैकी पाणीपुरी खायची, आणि मग पाणीपुरी वगैरे खाल्ली. परत शॉपिंगला आलोत, कारण की मला काही स्कार्फ आवडतच नव्हता. आणि अन्नू आणि आर्या हसत होती, म्हणे किती दुकानं पाहायलात म्हणे, तुम्हाला काही स्कार्फ काय आवडतच नाही. आणि खरंच स्कार्फसाठी मी खूप परेशान झाले. आणि फायनली ह्या एक स्कार्फ आवडला, तो ओपन केला तर त्याची लेंथ फारच कमी निघाली. मग काय तो पण नको म्हटलं. पण कपडा क्वालिटी इतका छान होता. 220 रुपयाचा हा स्कार्फ होता, पण कमी असल्यामुळे हाईटला आणि लांबी रुंदीला पहा, म्हणजे जसा हा आपला मोठा स्कार्फ असते तसा नव्हताच, ते छोटा होता, त्याच्यामुळं तो कॅन्सल केला. आणि काय मग परत आर्या शौर्या म्हणे मम्मी आता बस झालं म्हणे, चला आता थकवा आला, कारण की त्यांचे कपडे घेणं झालते, त्यांना काय करायचे. आणि ते बांधून पाहिला मी, पण ते काय असं एवढं चांगला पण वाटत नव्हता आणि लहान पण होऊ लागला, त्याच्यामुळं काढून टाकला. नकोच म्हटलं तुमचा स्कार्फ. दुसरे 1-2 पाहिले, ते पण नाही आवडले. अशा पद्धतीने ते म्हणत होते भैया राहू द्या म्हणे. नाही म्हटलं आता स्कार्फ खोलला आहे, तशी घडी पण घालून देते त्यांची. आणि स्कार्फ पाहत ती घडी घातली. आणि त्याच्यानंतर शौर्याबाई पहा आमची इकडे स्कार्फ दाखवत होती, हे स्कार्फ आवडला नाही, ते स्कार्फ आवडला नाही, असं म्हणून आमचं पिल्लू पूर्ण स्कार्फ दाखवत होतं. आणि मग निघू द्या म्हटलं आता घरी. मग काय निघालो तेवढ्यात ते दुकानदार म्हणतात तुमचे व्हिडिओ आम्ही पाहतो बरं ताई. मी म्हटलं थँक्यू. असं म्हणून म्हणे शौर्या तर फारच आवडती. आणि हे आर्या आणि अन्नू पहा स्कूटीवर वाटच पाहत होत्या कधी येतात म्हणून. मग काय शेवटी बस झालं म्हटलं तुम्हाला बाई, चला म्हटलं आता उतरा खाली, घेते मी स्कूटी. असं म्हणून आम्ही तिघी निघालोत घराकडे. आणि घराकडे जात असताना वाटेत परत एकदा शौर्याला भूक लागली, मग अजून एकदा आम्ही पाणीपुरी खाल्ली. आणि शौर्या सांगत होती परभणीचा रस्ता पहा म्हणे, एवढे दिवस खड्डे होते, आता रस्ता चांगला झाला, तर त्याची खुशी. आणि खरंच हा रस्ता चांगला झाल्यामुळे मला पण आनंद झाला. आणि हे छान असे आता उन्हाळा लागला तर मटके आलेले, तर मातीच्या मटक्यामधलं पाणी पिल्याला कधीही चांगलं. फ्रीजमध्ये पाणी कधीच पिऊ नये, कारण की जुनं ते सोनं असतंय, हे विसरायचं नाही. आणि सोनं ते सोनं असतंय. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून पाहतात? आणि उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका. उद्या सोनी मामीच्या रिटर्न गिफ्टमध्ये काय आणलं, तर हे आपण दाखवणार आहे तर उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि निघता काय शौर्या म्हणे मम्मी तिकडं पाहणं म्हणे. मी म्हटलं काय झालं, तर म्हणे काय नाही, तिथं 2 बाया भांडणं करायला. मी म्हटलं चल पुढं बघ म्हटलं. ती तो पण शूटमध्ये घेत होती. मी म्हटलं चल. आणि घरी आल्याच्या नंतर काय मग बहिणीने छान अशी मस्त गरम खिचडी करायला लागली. मला म्हणे खूप थकला असतात, आणि सुंदीदीने खिचडी करत मी तिचा थोडासा व्हिडिओ काढला. ती हसायली, म्हणाली बाई अवतार कसा आहे तू अशीच घ्यायला. मी म्हणलं मी तर लय छान दिसायली, तुझा अवतार कसा आहे, माझ्यापेक्षा तर छानच दिसायलीस म्हटलं. आणि असं म्हणून आम्ही गप्पा गोष्टी करत छान अशी तिने खिचडी शिजवली आणि पापड वगैरे तळले.
आणि सर्व बच्चे कंपनी पहा, शौर्या, अन्नू, आर्या आणि आमचा ऋतुराज, सुंदीदीचा मुलगा ऋतुराज आणि अन्नू मुलगी, ह्या 2 माझ्या मुली, असे म्हणून आमचे हे 4 बच्चे कंपनी. आणि मग मस्तपैकी आम्ही जेवण केलं. जेवण केल्याच्यानंतर शिवदासची वाट पाहत होता, साहेब कधी येतात. मग काय वेळ झाली निघण्याची, साहेब आले की सुंदीदीने कुंकू वगैरे लावलं, दर्शन घेतलं तिचं आणि आता येतोच म्हटलं. आणि त्याच्यानंतर अनुला चल म्हणत होते, तर अनु म्हणे नंतर येते. आणि मग काय अनु दर्शन घेतलं. त्याच्यानंतर ऋतुराजनी पण दर्शन घेतलं. आणि लेकरांचे जे संस्कार असतात ते इथेच दिसतात बघा. म्हणजे घरच्यांनी जसं की मोठ्यांचे दर्शनं घेणं हे ते. आणि त्याच्यानंतर साहेब इकडं आराम करत होते या रूममध्ये. म्हटलं चला म्हटलं. आणि शेवटी अन्नूनी पण काकाचं दर्शन घेतलं. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढे.